Hello. Good afternoon, all students. Am I audible? Yes, sir. Yes, sir. ओके. मागच्या प्रॅक्टिकलला आपण बघितलं की लेथ मशीन, बरोबर, लेथ मशीनचे पार्ट, लेथ मशीनचे पार्ट कोणत्या पार्टचा काय युजेस आहे. त्यानंतर आपण मिलिंग मशीन बघितलं. मिलिंग मशीनचे पार्ट कोणकोणते आहेत, प्लस कोणकोणत्या पार्टचा कसा यूज होतोय ते पण बघितलं. मेन म्हणजे आता सपोज ज्यावेळेस आपण वर्किंग करतो, कोणत्याही मशीनवर आपण ज्यावेळेस वर्किंग करतो तर त्यावेळेस आपल्याला सेफ्टी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. सेफ्टी प्रिकॉशन जर घेतलं तरच आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकतो. तर सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे काय. सेफ्टी प्रिकॉशन मध्ये पण टाइप्स आहे, सेल्फ सेफ्टी आणि दुसरं जे असेल तर ते आपल्यासोबत जे पण कोणी पर्सन वगैरे असतं तर त्याचं पण सेफ्टीची गरज आपल्याला असते. तर ज्या वेळेस आपण बाईक चालवत असतो तर बाईक चालवताना आपल्याला काय काय सेफ्टी घ्यावं लागतं रे. स्लिप होणार नाही याची. बरोबर, टायर स्लिप होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणखीन हेल्मेट. येस, व्हेरी गुड, हेल्मेट. आणखीन इंजिन जास्त गरम होणार नाही. येस, आपण जर ओव्हर स्पीड केला तर ओव्हर स्पीडने काय होतं, इंजिन जे असेल तर ते आपलं इंजिन हीट जनरेट करून तिथे गरम होतं. आणखी हँडल लॉक होणार नाही. हँडल लॉक होणार नाही, बरोबर. हा, आणखीन बस इतकेच माहिती का. फर्स्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला गाडी चालवताना ट्रॅफिक रूल्स महत्वाचे माहिती असणं महत्वाचं आहे. जर सपोज आपल्याला ट्रॅफिक रूल्स जर माहितीच नसतील तर गाडी चालवून फायदा नाहीये. का कोणत्या सिग्नलला आपल्याला काय करायचंय हे जर माहिती नसेल तर ऍक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यानंतर ज्या वेळेस आपल्या मनात शंका म्हणजे भीती निर्माण जर ज्या वेळेस असेल, मला गाडी चालवता येते की नाही, मी गाडी व्यवस्थित चालवेल का नाही, ह्या जर गोष्टी जर तुमच्या मनात असतील, भीती जर असेल तर त्यावेळेस ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. ज्यावेळेस आपण माइंड आपला जो असेल तर तो माइंड व्यवस्थित ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर असतात. कारण का, ज्यावेळेस आपण गाडी चालवतोय आणि आपला जो माइंड आहे तो कशाच तरी विचारामध्ये, तर त्या विचारांच्या गोंधळामध्ये काय होतं की आपलं लक्ष विचलित होऊन आपण दुसरीकडे लक्ष गेल्याच्या नंतर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. तसंच ज्यावेळेस आपण मशीनवरती वर्क करतो तर त्यावेळेस आपल्याला सपोज मशीन बद्दल जी पण काही माहिती असेल तर ती पूर्ण असल्याशिवाय कोणतीही मशीनला किंवा इन्स्ट्रुमेंट असेल त्या इन्स्ट्रुमेंटला हात लावायचा नाही. ज्यावेळेस आपल्याला पूर्ण माहिती मशीनची तर त्यावेळेसच मशीन ऑन ऑफ करायचंय. त्यानंतर ज्यावेळेस आपण मशीनवरती काम करतो, मशीनवरती काम करताना ॲज अ इलेक्ट्रिक सप्लाय चालू असतो. तर इलेक्ट्रिक सप्लाय ज्या वेळेस स्विच ऑन ऑफ असेल किंवा एखाद्या वेळेस मुलं काय करतात की घाई गर्दीमध्ये स्विच ऑनच ठेवतात, ते ऑफ करायचं विसरून जातात. आणि इन केस एखाद्या वेळेस आपल्या म्हणजे वर्किंग करताना एखाद्या मशीनची जर प्रॉपर माहिती नसेल तर त्यावेळेस ऍक्सिडेंट कसं होतं की मशीनची माहिती नाही आणि मी जाऊन तिथे उगाच ओव्हर स्मार्ट पणा दाखवणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. तर ज्या वेळेस आपल्याला पूर्ण प्रॉपर त्या वस्तूचं जर आपल्याला नॉलेज नसेल तर त्यावेळेस आपण जे पण आपलं कोणी सिनियर असेल किंवा
इन्स्ट्रक्टर असतील त्यांच्याकडून आपल्याला व्यवस्थित त्या मशीनची व्यवस्थित माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच ते ऑपरेट करणं गरजेचं आहे. फर्स्ट आपण ज्यावेळेस वर्किंग करतो मशीनवरती तर आपले सेफ्टी शूज ज्यावेळेस तुम्ही आता वर्कशॉप तर बघितलंच आपलं, तर वर्कशॉप मग लेथ मशीन आहे, मिलिंग मशीन आहे, ड्रिलिंग मशीन आहे, ग्राइंडिंग मशीन प्लस हँड ग्राइंडर आहे प्लस हँड कटर. त्यानंतर आपण ज्यावेळेस मटेरियल जे रॉ मटेरियल असतं तर रॉ मटेरियल कटिंग करताना आपल्याला पॉवर हॅक्सची गरज असते, ते पॉवर हॅक्स मशीन आहे. हे सगळे मशीन्स काय का इलेक्ट्रिक सप्लायमुळे रन होतात, चालतात. तर ज्यावेळेस आपण आपल्या पायात जर शूज नसतील आणि एखाद्या वेळेस इलेक्ट्रिक सप्लाय जो असेल तर तो फ्लो होत असेल, करंट चालू असेल, तर इन केस जर आपल्या पायात शूज वगैरे नसतील तर शॉक लागण्याचे चान्सेस खूप सारे असतात. त्यामुळे आपल्याला जे पण शूज असतील ॲज अ सेफ्टी शूजच पाहिजे असं नाही, पण शूज ॲज अ बेटर शूज असणं गरजेचं आहे. तर इन केस ज्यावेळेस तुम्ही मशीनवरती काम करताय, आपला रॉ मटेरियल असेल, सपोज आपण बघू की 40/100 mm, तो 40/100 mm चा रॉ मटेरियल कमीत कमी एक 1 kg पर्यंत असतो आणि इन केस आपल्या पायात चप्पल किंवा सँडल असतील तर आपल्या हातातून निसटल्याच्या नंतर एखाद्या वेळेस आपल्या पायावरती जर तो पडला तर काय होईल? जो रॉ मटेरियल असेल आपला कटिंग केलेला आपल्या हातातून एखाद्या वेळेस सुटला किंवा एखाद्याच्या हातातून चुकून पडला, कोणी तर असं म्हणजे काही प्रॉपरली टाकत नाही का पायावर टाकलाय बॉस, एखाद्याच्या हातातून निसटला आणि तो पायावरती पडला तर काय होईल? ज्यावेळेस आपण बघतो की मटेरियल कट करताना दोघं साईड ज्या असतात जॉबच्या, तर त्या दोघंही जॉबच्या ज्या एजेस असतात त्या एकदम फास्ट शार्प असतात, म्हणजे खूप आपल्याला कळत पण नाही, कधी कधी ते कट होऊन जातात. त्यावेळेस आपल्याला कळत नाही का आपल्या फिंगर्स वगैरे जे आहे, हँड वगैरे आहे तो कट झालेला आहे. तर अशा पोर्शन मध्ये, अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस तो जर रॉ मटेरियल आपला जॉब जो असेल तो आपल्या पायांवरती पडला तर ऑब्विसली आपले फिंगर वगैरे जे असतील तर ते कट होण्याचे चान्सेस असतात, बरोबर की नाही? तर अशा वेळेस मेन म्हणजे आपले जे शूज असतील तर ते शूज ॲज अ प्रॉपरली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट असेल तर तो म्हणजे आपला ॲप्रॉन. जो ॲप्रॉन असेल आपलावाला तर तो ॲप्रॉन व्यवस्थित असला पाहिजे, जेणेकरून की जे आपले सैल कपडे असतात, सैल कपडे असल्यामुळं इन केस आपण मशीनवरती काम करतो, लेथ मशीनवरती काम करतो, ज्यावेळेस आपला लेथ मशीनचा चक रोटेट होतो तर स्पीड असल्यामुळं इन केस आपला जर कपडे सैल असतील तर ते सैल कपडे ज्या वेळेस त्या चकमध्ये जर अडकला तर त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण वर्किंग करतो त्यावेळेस काय आहे की आपला जो ॲप्रॉन आहे, दिलेला जो ॲप्रॉन आहे तो ॲप्रॉन आपण यूज करूनच मशीनवरती वर्क करायचं आहे. नेक्स्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वर्किंग करता तर त्यावेळेस तुमचं आय कार्ड, गळ्यातलं जे आय कार्ड असेल ते आय कार्ड व्यवस्थित तुमच्या बॅगमध्ये काढून ठेवायचं आहे. कारण का ज्यावेळेस वर्किंग करतो आपण तर ते आय कार्ड जर इन केस एखाद्या पार्टमध्ये मशीनच्या अडकलं तर त्यावेळेस पण आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो. आता मुलांना सगळ्यांना खूप साऱ्या सवय असतात की हातामध्ये ते रिंग्स वगैरे असतात किंवा हातामध्ये मोठे सारे कडे असतात. कडं माहिती ना तुम्हाला, ते भरपूर सारे मुलं घालतात बघा ते. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी रिंग्स असेल, चेन असेल, त्या सगळ्या काही गोष्टी आपण अवॉइड करायच्या आहे मशीनवरती वर्क करताना. त्या सगळ्या आपण व्यवस्थित आपल्या सेफ साईडला काढून ठेवायचं आहे. नेक्स्ट असेल ज्यावेळेस आपण वर्क करतोय, मशीनवरती वर्क करतोय, तर त्यावेळेस काय की आपलं प्रॉपर जे लक्ष असेल, जे माइंड असेल तर ते शांत असलं पाहिजे आणि आपलं पूर्ण प्रॉपर फोकस जो आहे तो आपल्या जॉबकडे आणि आपण जे काम करतोय त्या कामाकडे असलं पाहिजे. नाहीतर काय होईल की सपोज आपण मशीनवरती काम करतोय आणि मशीनवरती काम करताना
आपलं लक्ष जर दुसरीकडे गेलं तर तिथे पण ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. त्यामुळे व्यवस्थित आपलं जे लक्ष आहे ते व्यवस्थित आपल्या जॉबकडे ठेवायचं, आपल्या मशीनकडे ठेवायचं आणि आपलं व्यवस्थित काम करायचं. बरोबर. ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी तर त्या व्यवस्थित प्रॉपरली सगळ्या मुलांनी करायचे आहे आणि त्यानंतर प्रॅक्टिकल वगैरे जे काय असतं फिजिकली ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस आपलं फिजिकली प्रॅक्टिकल सुरू झाले की त्यावेळेस परफॉर्मन्स करायचा आहे. सेफ्टी प्रिकॉशन बरोबर कळालं. सेल्फ सेफ्टी. हां, आपण जो आता पहिल्यांदा टॉपिक घेतला तो सेल्फ सेफ्टी, स्वतःबद्दल घ्यायची काळजी आपण ज्यावेळेस मशीनवरती वर्क करतो त्यावेळेस. नेक्स्ट असेल जे पण आपल्या बरोबर जे आपले स्टुडंट्स मित्र असतात मशीनवरती वर्क करताना त्यांची पण सेफ्टी घेणं गरजेचं आहे. आपण इन केस मशीनवरती वर्क करतोय आणि मशीनवरती वर्क करताना चक्की असेल, टूल की असेल तर हे आपण व्यवस्थित कामाच्या याच्यामध्ये घाई गडबडीमध्ये व्यवस्थित प्रॉपर ठेवत नाही. जिथे ठेवायला पाहिजे आपल्याला त्या सगळ्या वस्तू ते आपण ठेवत नाही आणि कधी कधी काय करता चकलाच ती की राहून जाते. मग त्या केसमध्ये जो आपण ऑपरेटर असेल तो ऑपरेटर काय करतो की मशीन स्टार्ट केल्याच्या नंतर ती की फास्टली की जो आपल्या पाठीमागे जो कोणी उभा असेल तर त्यावेळेस त्याला इजा होण्याचे किंवा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. त्यानंतर एखादा स्टुडंट्स ज्यावेळेस वर्क करतो त्याच्या पाठीमागे मुलं उभी राहतात तर त्यावेळेस त्याचे म्हणजे जे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे असेल त्याचा पूर्ण फोकस त्याच्या जॉबकडे असेल. पण मुलं कसे असतात की इन केस मागे उभा आहे तर मग त्याचा ॲप्रॉन सोड, ड्रेस सोड, ह्या सगळ्या काही गोष्टी करत राहतात. त्या सगळ्या गोष्टी काय की ज्या वेळेस तुम्ही वर्किंग कराल मशीनवरती काम कराल त्यावेळेस ते अवॉइड करायचं आहे. त्या सगळ्या काही ज्या गोष्टी त्या करायच्या नाही आहे. बरोबर. पण आपण जे आपल्याला पाहिजे सेल्फ सेफ्टी पण घेतलं आणि अनदर सेफ्टी म्हणजे आपल्या सोबत असतील तर त्यांची पण सेफ्टी घेणं गरजेचं आहे. बरोबर. सेफ्टी प्रिकॉशन कळालं सगळ्यांना. सेफ्टी प्रिकॉशन कळालं का सगळ्यांना. हो सर कळालं. ओके. तर नेक्स्ट आपल्याला जो टॉपिक घ्यायचा आहे तो म्हणजे CNC मशीन. CNC मशीन जे आपण बघितलं की लेथ मशीनवरती आपण खूप सारे ऑपरेशन्स वगैरे जे काय आहे ते करू शकतो. लाईक टर्निंग असेल, फेसिंग असेल, किंवा ग्रुविंग असेल, थ्रेडिंग असेल, नर्लिंग असेल, सॉर्टिंग असेल, ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण ॲज अ मॅन्युअली आणि एक मिनिट मोगरे सर आणि रुपत सरांची घ्या. नाही क्षीरसागर सरांची नाही. तिथे त्यांच्याकडे फॉर्म आहे. हॅलो. सॉरी. तर ज्या वेळेस आपण बघितलं की आपल्याला जे ऑपरेशन्स करायचे फेसिंग असेल, टर्निंग असेल, ग्रुविंग असेल, थ्रेडिंग असेल, तर ह्या सगळे जे ऑपरेशन आपण लेथ मशीनवरती पण करू शकतो. ॲज अ मॅन्युअल पण करू शकतो आणि ऑटोमेशनमध्ये पण करू शकतो. पण आपल्याला सपोज तुम्ही आता बघितलं असेल की पहिल्यांदा काय की आपल्याकडे जे पण मोबाईल होते तर ते मोबाईल कसे ते साधे होते, एकदम साधे मोबाईल होते. तर त्या साध्या मोबाईलमध्ये एवढे काय असं फीचर्स अवेलेबल नाही. तर त्यानंतर मग अँड्रॉइड मोबाईल्स आले. अँड्रॉइड मोबाईल्समध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला लेटेस्ट
हा, या सगळ्या काही ज्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होऊन तुम्हाला नाही त्याचं त्याचा ग्रुप त्याचं सबमिट झालं तर ते जे गायकवाड सर तुम्हाला आहेत वाटते त्यांची जी गाईड आहे ते सांगतील ना त्याचा जे रिपोर्ट तुम्हाला झाला पाहिजे त्या सगळ्या काही गोष्टी आपण हो मग ते करतील त्याच्यामध्ये ना सर. तुमच्याकडे जमा भेटू करायला लावा शकतं. त्यांना. तसेच आपल्याला मुलं लेथ येतील मशीन ना, ॲज सगळे अ मुलं झाले सरांनी ते ओल्ड व्हर्जन ॲज अ मोबाईल आणि सीएनसी मशीन ॲज अ हो सगळ्या मुलांना घ्यायचे बरोबर. तुम्ही लेटेस्ट त्यांना सांगा टेक्नॉलॉजी आता सरांनी आज नंतर नाही व्हर्जन. गायकवाड सर सांगा सोमवारी या ना फोन करून ते सही करून सांगतो त्यांना. हो हो मी लेटेस्ट बोलतो ना. व्हर्जन हो ते प्रोसेस करते सगळे ते मी त्यांनी सांगतो सही करून. ऑडिओ. तर ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला काळानुसार वेगवेगळ्या बदलत गेल्या. तसंच लेथ मशीन पण त्याच्यामध्ये पण खूप सारे चेंजेस झाले आणि त्यानंतर जे लेटेस्ट व्हर्जन सीएनसी आलं. आवाज येतोय सगळ्यांना माझा? येतोय सर. हां, तर लेटेस्ट व्हर्जन आपल्याकडे काय आलं की सीएनसी मध्ये आपण काय असेल सीएनसी काय असेल कोणी सांगू शकेल का? सीएनसी सीएनसी म्हणजे काय? हॅलो, बोला. सीएनसी कानितना. हा सर. हां, सीएनसी काय आहे? सर सीएनसी एक मशीन आहे सर. त्याच्यामध्ये आपण कोडिंगनी आपण आपला जॉब बनवू शकतो. बरोबर. आणखी ते एक प्रोग्रामेबल मशीन आहे. प्रोग्रामेबल. तर ते कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल मशीन असतं. येस, व्हेरी गुड. कम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल. बरोबर. आवाजात लेटर मिळालं का त्यांनी विचारलं नाही. तर सीएनसी म्हणजे कम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल, ज्यामध्ये आपण नंबर्स, अल्फाबेट अँड सिम्बॉल यांच्या आधारे आपण जे पण काही प्रोग्राम वगैरे करतो. हॅलो, नंबर्स असतील, अल्फाबेट्स असतील आणि सिम्बॉल, तर यांच्या आधारे आपण प्रोग्राम बनवतो. जो पण आपल्याला प्रोग्राम पाहिजे तर तो प्रोग्राम बनवून आपण तो रन करून बघू शकतो की सपोज आपल्या प्रोग्राम बरोबर आहे की नाही किंवा आपल्या प्रोग्राम मध्ये काय काय मिस्टेक झालेले आहे ते आपण ट्राय रन म्हणून जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन मध्ये आपण बघू शकतो. पण पहिल्यांदा आपण एक बेसिक नॉलेज घेण्यासाठी एक डायग्राम बघणार आहे. फर्स्ट आपण डायग्राम बघू की ओव्हरऑल सीएनसी मशीन मध्ये काय काय असेल. प्रवासात नंतर आता पावसामुळे डायग्राम सगळ्यांना हो सर दिसते. ओके. हे जे डायग्राम आहे तर तुम्ही जर बघत असाल तुमच्या लेफ्ट हँड साईडला. ओके, तुमचा आवाज बंद करा. हां, तर ही जी डायग्राम दिसते तर ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघत असाल स्टॅबिलायझर, त्यानंतर ऑन ऑफ स्विच, त्यानंतर सेफ्टी डोअर, त्यानंतर स्पिंडल, त्यानंतर कंट्रोल पॅनल, त्यानंतर टी स्लॉट आणि फूट स्विच. हे सगळे पार्ट्स दिलेले आहेत. आपले जे मशीन आहे त्या मशीनचे हे सगळे पार्ट्स दिलेले आहेत.
आता जे स्टॅबिलायझर असेल त्या स्टॅबिलायझरचा काय यूज होतो का आपण जे पण 440 व्होल्टेज जे प्रोव्हाइड होतं आहे आपल्याला तर ते व्होल्टेज प्रॉपर मशीनला मिळण्याकरता 230 ते 240 व्होल्ट आपल्याला प्रॉपर मिळण्याकरता आपण स्टॅबिलायझरचा यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट असेल ऑन ऑफ स्विच. ऑन ऑफ स्विच जो आहे आपला तर तो ऑन ऑफ स्विच जे मशीन आहे मशीन चालू आणि बंद करण्यासाठी ऑन ऑफ स्विचचा यूज होतो. त्यानंतर सेफ्टी डोअर. सेफ्टी डोअर ज्या वेळेस आपण वर्किंग करतो मशीनवरती वर्किंग करतो तर त्यावेळेस मशीन वर्किंग करताना इन केस आपला जे पण वर्किंग चालू असेल तर त्या वर्किंगमध्ये जी पण जॉबची बर वगैरे असेल किंवा कूलंट असेल किंवा इन केस एखाद्या वेळेस चुकून जर आपल्याला त्या फूट स्विचला जर पाय लागला तर त्या पाय लागल्याच्या नंतर आपला जो जॉब असेल तर तो उडण्याची शक्यता असते. तर त्यामुळे कुणाला जॉब वगैरे उडून इजा होऊ नये त्यासाठी सेफ्टी डोअर असेल. त्यानंतर स्पिंडल. स्पिंडल जे असेल तर ते स्पिंडल ज्या वेळेस आपल्याला जॉब माउंट आणि डिसमाउंट म्हणजे जॉब घट्ट पकडण्यासाठी जसं आपल्याकडे चक वगैरे असतो 3 चक किंवा 4 चक असेल तर तसंच आपल्याकडे हायड्रोलिक प्रेशरवरती जो ऑपरेट होतो तर तो स्पिंडल असेल. स्पिंडल असेल म्हणजे त्या स्पिंडलमध्ये आपल्याला जॉब जो असेल तो जॉब व्यवस्थित घट्ट पकडता येतो. त्यानंतर कंट्रोल पॅनल. मी मगाशीच बोललो की आपल्याला नंबर्स अल्फाबेट आणि सिम्बॉल तर यांचा यूज करून जो प्रोग्राम तयार होतो तर त्याचा कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल लाईक ॲज अ त्याच्यावरती आपल्याला काय काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे काय काय इन्स्ट्रक्शनने आपलं मशीन ऑपरेट करायचं आहे किंवा त्या कीज कोणकोणत्या आहेत तर ह्या सगळ्या काही गोष्टी ज्याच्यावरती असेल तो कंट्रोल पॅनल. त्यानंतर टी स्लॉट. टी स्लॉट म्हणजे काय की टी स्लॉटमध्ये आपल्याला जे आपले टूल्स वगैरे असतात टर्निंग टूल असेल ग्रुविंग टूल असेल ड्रिलिंग टूल असेल किंवा थ्रेडिंग टूल असेल हे जे टूल्स आपल्याला प्रॉपरली सेट करायचे आहे किंवा त्यांची पोझिशन द्यायची तर तिथे त्या टूलला फिक्स करण्यासाठी टी स्लॉट म्हणून आपल्याकडे ऑप्शन असतो. त्यानंतर लास्ट जो असेल फूट स्विच. बरोबर. फूट स्विचचा यूज काय आहे की ज्या वेळेस मगाशी मी बोललो की आपल्याला जो जॉब असेल तो जॉब फिक्स करायचा आहे किंवा ओपन किंवा क्लोज करायचा आहे त्या जॉबला तर त्यावेळेस ह्या फूट स्विचचा वापर करून त्याला क्लोज किंवा डिस्क्लोज करता येते. बरोबर. हे झाले आपले CNC मशीनचे पार्ट्स. त्यानंतर आता आपण बघणार आहोत मेन म्हणजे ॲक्च्युअल डायरेक्ट. आता हे बघा हा जो आपला फर्स्ट पार्ट असेल हा काय स्टॅबिलायझर. या स्टॅबिलायझरमध्ये इथून हा जो मेन स्विच आहे हा जो मेन स्विच आहे ह्या मेन स्विचमधून इथून याला ऑन केलं जातं. मेन स्विच ऑन केल्याच्या नंतर इथे हा जो स्टॅबिलायझर आहे इथे ह्या स्टॅबिलायझरला पॉईंट दिलेले आहे. आपला हा जो स्विच असेल इथं ऑन आणि ऑफ हा खाली केला तर ऑफ होतो आणि वरती केला तर ऑन होईल. हे बघा आता याच्यामध्ये लगेच एक व्हॉइस आलाय. दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित. हॅलो व्यवस्थित दिसतंय सगळ्यांना. यस सर दिसतंय. ओके. तर ज्यावेळेस मगाशी मी चालू केल्याच्या नंतर एक बीप झाला बघा तर तो बीप ॲज अ सिंगल बीप ॲज अ ते काय लोकेट करतं की ज्या वेळेस आपल्याला तुम्हाला इथं दिसत असेल फेजेस आपण बघतो फेज 3 फेजमध्ये वर्किंग होतं. आता इथे सप्लाय जो आलाय एक मिनिट तर आपण ज्यावेळेस सप्लाय देतो तर त्या सप्लायला 3 फेजमध्ये कन्वर्ट केलं जातं. मग तुमच्या इथं जे पण फर्स्ट फेज सेकंड आणि थर्ड हे फेजेसचं आपल्याला सप्लाय किती आहे तो आपल्याला इथं इंडिकेट होतोय. हे बघा फर्स्ट सेकंड थर्ड. तर जो सिंगल बीट झाला मगाशी चालू केल्याच्यानंतर सिंगल बीट झाला तर त्याचा मिनिंग काय आहे की तुमचे तिघही फेज एकदम क्लिअर आहे.
म्हणजे तिघही फेजचा जो प्रवाह आहे तो व्यवस्थित आहे. जर ज्या वेळेस तुमचा जो सिंगल बीप जर जास्त वेळ जर करत राहिला, तुम असा जर आवाज करत राहिला, तर आपण काय समजायचं की आपला जो पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय काय आहे, कमी आहे, किंवा जे आपल्याला मशीनला प्रोव्हाइड करायचा आहे सप्लाय तो बरोबर नाहीये. त्यानंतर इथे बघत असाल तुम्ही हे जे स्विचेस दिले रेड, येल्लो आणि ब्ल्यू. मी बोललो ना आपल्याला 3 सप्लाय वगैरे असतात. तर रेड, येल्लो आणि ब्ल्यू याच्यामध्ये ऑटो आहे. आता सगळं जे आपण याच्यावरती ऑटोवरती केलेलं आहे ते मॅन्युअल पण करता येतं. त्यानंतर लो व्होल्टेज किंवा हाय व्होल्टेज इथे आपल्याला ते पण इंडिकेट करतं. आता त्यानंतर आपल्याला हा झाला फक्त जो स्टॅबिलायझर आहे तो स्टॅबिलायझर आज ऑन झाला आणि त्यानंतर आपल्याला स्टॅबिलायझरमधून मशीनला सप्लाय करायचं आहे. मग इथं हे जे ग्रीन बटन दिसतंय तुम्हाला, ग्रीन बटन, तर ते ग्रीन बटन जर ऑन केलं तर आपण मशीनला सप्लाय देतो. बरोबर. मशीनला सप्लाय दिल्याच्या नंतर या साईडला इथे एक मशीनचा मेन स्विच आहे, तो ऑन ऑफ जर केला, आता ऑफ आहे तर त्याला ऑन केला तर तुमचं लगेच इकडे मशीनला सप्लाय आल्याच्या नंतर इथे लगेच मशीन इंडिकेट करेल. त्याचा जो पण काय पॉवर वगैरे लॅम्प वगैरे असेल तर तो ऑन होईल. आणि त्यानंतर हा जो आपला पूर्ण कंट्रोल पॅनल आहे, कंट्रोल पॅनलवरती इथे पॉवर ऑन एक ग्रीन बटन आहे आणि एक रेड बटन आहे. पॉवर ऑन जर केलं इथून पॉवर ऑन, ओके, ग्रीन बटन दाबलं तर इथे लगेच तुमचं मशीन जे असेल ते मशीन ऑन होतंय, मशीन ऑन होतंय. आणि पण प्रत्येक वेळेस आपण काय करतो, मशीन ऑन झाल्याच्या नंतर आपला असा डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले आपल्याला काय करण्यासाठी यूज होतो. हा डिस्प्ले ऑन झाला, जशी तुमची कम्प्युटरची स्क्रीन वगैरे असते तर तशी ही स्क्रीन आहे. या स्क्रीनवरती तुम्हाला तुमचा प्रोग्राम जो असेल तो टाईप करता येईल. कशाच्या आधारे, नंबर, सिम्बॉल आणि अल्फाबेट यांच्या आधारे तुम्हाला जो प्रोग्राम काय जो बनवायचा आहे तो इथं तुम्ही बनवू शकता. इथे हे तुम्ही जर बघत असाल हे सगळे अल्फाबेट्स आहे, नंबर्स आहे आणि काही सिम्बॉल्स आहे. बरोबर. दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित. त्यानंतर या सगळ्या कीज आहे, या कीज पण आपल्याला शिकायच्या आहे का नेमकी काय काय असतं काय नाही. हां, आता हे मशीन आपलं चालू झालं आहे, त्याची स्क्रीन पण दिसते त्याच्यामध्ये. त्यानंतर इथे एक सायकल स्टार्ट, सायकल स्टॉप, रिसेट आणि इमर्जन्सी. आता हा जो इमर्जन्सी आहे, हा इमर्जन्सी प्रत्येक वेळेस, इमर्जन्सी स्विच हा प्रत्येक वेळेस मशीन ऑफ करताना, बंद करताना आपण काय करतो, त्याला प्रेस करून ऑफ ठेवतो. त्यानंतर इकडे ह्या सगळ्या कीज आहे, तुम्हाला दिसत असतील या सगळ्या कीज. त्या कीज पण प्रत्येक कीज आपल्याला शिकायची, कोणत्या कीजचा काय यूज होतो काय नाही. त्यानंतर इथं जे दिसतंय तुम्हाला एक्स आणि झेड, एक्स आणि झेडचं आपल्याकडे काय आहे, लोकेशन काय आहे, आपल्याला वरती घ्यायचं किती, खाली घ्यायचं किती, हे आपण मॅन्युअली आपण इथं ऑपरेट करू शकतो. त्यानंतर इथं स्पिंडल ओव्हरराईड, स्पिंडल ओव्हरराईड म्हणजे आपलं जे स्पीड, आपण इथं स्पीडमध्ये याला वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. त्यानंतर आपला फीड असेल, फीड, बरोबर, स्पीड आणि फीड हे दोघं आपण इथून स्टार्ट करू शकतो आणि मायनस करू शकतो. त्यानंतर हा जो असेल हँडव्हील, जसं आपल्या लेथ मशीनला आपण बघितलं की 2 हँडव्हील होते, एक कशाचा, टूल पोस्टचा आणि एक ॲप्रॉन बॉक्सचा. जर टूल पोस्टचा फिरवलं तर टूल पोस्ट मुवमेंट होतो आणि ॲप्रॉन बॉक्सचा फिरवला तर ॲप्रॉन बॉक्स मुवमेंट होतो. तसंच आपल्याला इथे एक हँडव्हीलचा ऑप्शन दिलेलं आहे. हँडव्हीलचा ऑप्शन कशासाठी दिलं आहे का ज्यावेळेस आपल्याला जॉब आपण जसे लेथ मशीनवरती टर्निंग करताना फिक्स करतो किंवा सेटिंग करतो, तर तसेच आपल्याला इथं फर्स्ट आपल्याला टूल एक्स आणि झेडला टच करून आपला जे असेल X0 आणि Z0 हे करावं लागतं. त्यासाठी ह्या हँडव्हीलचा यूज होतो. त्यानंतर तुम्ही इथं बघितलं असेल हा आपला चक आणि या चकमध्ये आपला हा असा जॉब असेल फिक्स केलेला.
त्यानंतर हे जे असेल टूल आपला, जे टी स्लॉट मग अशी मी सांगितलं, तर ते टी स्लॉट ॲज अ टूल आपल्याला माउंट करायची जी पोझिशन आहे, आपला जसा ॲप्रॉन बॉक्सवरचा जो बेड वगैरे असेल, तर तसा हा बेड आहे सारा. आणि या बेडवरती आपण टूल जे आपले असतील, टर्निंग टूल, ड्रिलिंग टूल, थ्रेडिंग टूल, हे सगळे आपण इथं माउंट करतो. त्यानंतर आपले हे इथे तुम्हाला दिसत असेल हे कूलंट वगैरे, कूलंटची मोटर, इथे कूलंटचा पाईप वगैरे सगळे असेल. त्यानंतर वर्किंग केलेली बर वगैरे असेल. आपण आता तिकडे बघितली तर तिकडे काय आहे की ज्यावेळेस ती बर वगैरे असेल तर ती अशी आपली स्मॉल पीसेसमध्ये असतील. पण इथे जसं काय आहे की आपलं स्पीड आणि स्पीड एकदम कंटिन्युअली एक प्रेझेंट ज्यावेळेस आपण वर्किंग करतो, तर स्पीड आणि स्पीड एकदम कॉन्स्टंट असल्यामुळे त्याची जी बर वगैरे जे असतात जे असतील ते अशा तारांच्या स्वरूपात निघतात. जे असे लांब लांब जे असे निघतात ते एकदम तारांच्या स्वरूपात निघतात. त्यानंतर हा जो आपला सेफ्टी डोअर असेल, मग अशा आपण डायग्राममध्ये बघितला सेफ्टी डोअर, ज्यावेळेस आपण वर्किंग करतो त्यावेळेस वर्किंग करताना जे बर वगैरे असेल किंवा जॉब वगैरे असेल किंवा त्या कूलंट वगैरे असेल तर ते कूलंट बाहेर न येऊ म्हणून आपण हे सेफ्टी डोअर यूज करतो. त्यानंतर आपला हा जो फूट स्विच असेल, फूट स्विच, या फूट स्विचचा काय यूज होईल आपल्याला, फूट स्विच हे बघा, फूट स्विचचा आपल्याला काय आहे की ज्यावेळेस आपण हा जो चक आहे या चकला, हा जो चक असतील या जॉ असतील ह्या जॉ क्लॅम्प किंवा डिस्क्लॅम्प करण्यासाठी फूट स्विचचा यूज होतो. त्यानंतर इथे जे आहे जी कोड्स अँड एम कोड्स, हे जे तुम्ही बघत असाल जी कोड आणि एम, आता जी कोड्स 0 ते 100 आहे आणि एम कोड्स 0 ते 100 पर्यंत आहे. तर आपल्याला एवढ्या सगळ्यांची काही आवश्यकता नसते. जे जे मेन असतील तर त्या मेन कोड्सचीच आपल्याला गरज असते. तर आपल्याला ते पण शिकायचं आहे, जी कोड, तर कोणकोणते कोड्स गरजेचे आहे, कोणकोणते नाही आहे. तर ते ज्या वेळेस आपल्याला आपण प्रोग्राम बनवतो तर त्या प्रोग्रामच्या वेळेस आपल्याला शिकायचं आहे किंवा ते लर्न करायचे, बरोबर. इथं मेन म्हणजे हा जो दिसतोय आपलं हे जे मशीन आहे, मशीन सपोज तुमचं मोबाईल तुम्ही बघितला तर व्हेरियस टाईप्स ऑफ मोबाईलच्या कंपन्या आहेत. तर त्या जसा ब्रँड असतो, एक ब्रँड असतो मोबाईलला, तसं आपल्या जे CNC मशीन आहे त्या CNC मशीनचं नेम काय आहे, GT मोनो, बरोबर. हे GT75 मोनो कंपनीचं CNC मशीन आहे. आणि त्याचा कंट्रोलर, जो कंट्रोलर असेल सिमेन्स कंट्रोलर, बरोबर. जे मशीन आहे त्या मशीनचा कंट्रोल सिमेन्स कंट्रोलर इथे बघितलेलं आहे. हे जर दिसत असेल सिन्यूमेरिक 808D टर्निंग मशीन, बरोबर. आपलं कोणतं मशीन आहे, सिन्यूमेरिक 808D टर्निंग मशीन. तर हे सगळं आपल्याला लेथ मशीन आणि CNC मशीन याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. तर त्या आपल्याला 1 बाय 1 लर्न करायचे. त्याला मशीनचे पार्ट असतील किंवा मशीनचे ऑपरेशन्स असतील किंवा मशीन स्टार्टपासून तर एंडपर्यंत चालू कसं करायचं, मशीन स्टॉप कसं करायचं, कोणकोणते कोड्स युजेबल आहे, कोणकोणत्या ऑपरेशनला कोणकोणते कोड लागतात, ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. किंवा आता हा जो कंट्रोल पॅनल असेल तर ह्या कंट्रोल पॅनलवरती हे जे कीज दिले आहे, काही कीज दिले आहे, नंबर दिले आहे, त्याचं मिनिंग काय आहे किंवा जे पण आपल्याला ऑपरेशन करायचे आहे तर ते सगळे कीज आहे, त्या पण कीचे फंक्शन्स काय काय आहे ते आपल्याला शिकायचं आहे. आता CNC मशीनबद्दल सगळ्यांना व्यवस्थित माहिती मिळाली. हॅलो, हॅलो. हो सर. CNC मशीनबद्दल माहिती सगळ्यांना मिळाली व्यवस्थित. हो सर. ओके. कुणाला काही प्रॉब्लेम, काही समजलं नसेल तर विचारा.
कोणाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही गप्प आहे म्हटल्यावरती असं समजेल की कोणालाच काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर की नाही? येस. कानिपनाथ, करिश्मा, ऋषिकेश, निखिल, बोलायचं म्हणजे जेणेकरून बोललं तर मग कळेल की तुम्हाला खरं समजतं की नाही. बरोबर की नाही? आपण फक्त आता जे बघितलं ते ओव्हरऑल फक्त मशीनचे पार्ट्स बघितले. त्याला आपल्याला नंतर बघायचं आहे की कोणकोणत्या पार्ट्सचा काय काय युजेस वगैरे काय काय ऑपरेशन कसे कसे करायचे, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला व्यवस्थित शिकायच्या आहे. तर समजलं सगळ्यांना व्यवस्थित? हो सर. कोणाला डाऊट? अभिजित, काही डाऊट वगैरे? नाही सर. ओके. हॅलो. हा आता आता ओव्हर टू पुढील कसाल. स्टुडंट आवाज येतो का माझा? हॅलो यस येतोय सर. सर. स्टुडंट सर. audible? स्टुडंट आवाज येतो का माझा आता? हो सर. Yes, येतोय. sir. ओके, मी तुम्हाला आज पहिला असाइनमेंट देणार आहे. दॅट इज डिपेंड अपॉन युअर ईडीएम प्रोसेस. बरोबर, तुम्हाला पहिला असाइनमेंट सगळ्यांनी नोट करून घ्यायचं आहे. बरोबर, मला वाटतं मुलं खूप कमी आहे, पण तरी पण सर्व मुलांनी तुम्ही लवकरात लवकर असाइनमेंट पूर्ण करायचं आहे. आणि जस्ट गिव्ह यू असाइनमेंट नंबर 1 ॲज पर युअर प्रॅक्टिकल्स. आपण जे पहिले प्रॅक्टिकल म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो आहे, पहिल्या फर्स्ट युनिट दॅट इज नॉन कन्व्हेन्शनल मशीनमध्ये आपण जी प्रोसेस शिकलो दॅट इज ईडीएम प्रोसेस. बरोबर, ईडीएम प्रोसेसमधलंच यू हॅव टू सिलेक्ट वन प्रोसेस and you have to write that assignment. बरोबर, so prepare a job using EDM. बरोबर, हेडिंग तरी तुम्ही प्रिपरेशन ऑफ जॉब दिलं तरी पण तिथं काय करायचं, थेअरी पार्ट तुम्हाला लिहायचं. बरोबर स्टुडंट, लक्षात आलं सगळ्यांना? काय आहे प्रॅक्टिकलचं पहिलं नाव काय असाइनमेंटचं? प्रिपेअर अ जॉब युझिंग EDM मशीन. बरोबर, प्रिपेअर अ जॉब युझिंग इलेक्ट्रिक डिस्चार्ज वायर कट टाईप अँड ऑब्झर्व द सेम इन अन इंडस्ट्री. बरोबर, हॅलो स्टुडंट्स, लक्षात आलं का? मग वायर कट ईडीएम प्रोसेसचा अभ्यास करायचा आहे. त्याची यूट्यूब मी तुम्हाला लिंकवर टाकतो ग्रुपवर. बरोबर, अंडरस्टँड स्टुडंट? वायर कट ईडीएम प्रोसेस बघायची सगळ्यांनी, यूट्यूब व्हिडिओ बघायचा तो, सपोज फॉर एखाद्या कंपनीतला, आणि त्याच्याबद्दलची माहिती लिहायची. त्याच्याबद्दल माहिती काय लिहिणार स्टुडंट? लक्षात घ्या, हेडिंग सगळ्यांचं असणार आहे प्रिपेअर अ जॉब युझिंग वायर कट ईडीएम. ईडीएम सगळ्यांना माहिती आहे, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन. त्या ठिकाणी काय आहे, स्मॉल डायमीटर वायर. That small diameter wire is used as a tool for required machining. So, with the help of that small diameter wire, you have to do the required machining in that wire cut EDM. मग त्या वायर कट EDM ची तुम्हाला बेसिकली सगळ्यांनी theoretical पार्ट लिहायचा आहे. तर theoretical पार्ट मध्ये काय केलं तर तुम्ही लक्षात घ्या, you will write the basic setup, basic principle of the process. बरोबर, लक्षात घ्या, नुसती EDM नाही आहे, तो वायर कट EDM आहे. बरोबर, त्याचा युट्यूब व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो लेक्चर झाल्यानंतर, आपलं प्रॅक्टिस झाल्यावर. बरोबर, मग तो वायर कट EDM मध्ये त्याचा प्रिन्सिपल सेटअप काय. बरोबर, सेटअप कशा प्रकारे त्याची ड्रॉइंग काढायची, त्याचे डिटेल्स थोडेसे लिहायचे. त्यानंतर प्रोसेस पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत, वायर डायमीटर काय आहे, तो इलेक्ट्रिक डिस्चार्ज करंट किती आहे, कुठल्या प्रकारचं इलेक्ट्रोलाइट वापरलं आपण, सोल्युशन कुठलं वापरलं. बरोबर, वर्कपीस साईज किती आहे. मग ते प्रोसेस पॅरामीटर झाल्यानंतर प्रोसेसचे ॲडव्हान्टेजेस, प्रोसेसचे डिसॲडव्हान्टेजेस, अशा प्रकारे तो असाइनमेंट पूर्ण करायचं सगळ्यांनी. लक्षात आलं स्टुडंट सगळ्यांना? बरोबर, असाइनमेंट नंबर 1 कळाली सगळ्यांना स्टुडंट्स? हो सर. हां, वायर कट EDM ची माहिती लिहायची याच्यामध्ये. आणि त्याबरोबर सेकंड असाइनमेंट सांगतो तुम्हाला मी. दॅट सेकंड असाइनमेंट ऑन दॅट सेम फर्स्ट युनिट, पहिल्या युनिट बद्दलच सेकंड असाइनमेंट दॅट इज ऑन ECM. EDM प्रमाणे सेकंड असाइनमेंट तुमची ECM वर आहे. बरोबर, इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग. मग ज्याप्रमाणे EDM प्रोसेसचं तुम्ही पूर्ण बघितले ते, सॉरी
त्याचा प्रिन्सिपल लिहायचं बरोबर, बेसिक प्रिन्सिपल. तो सेटअप कशा प्रकारचा त्याची थेअरी लिहिली, त्या सेटअपची ड्रॉइंग काढली एखाद्या ईसीएम प्रोसेसच्या. त्या ड्रॉइंग नंतर त्याचे प्रोसेस पॅरामीटर्स लिहायचे, कुठले कुठले प्रोसेस पॅरामीटर ईसीएम मध्ये, अँड ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, अँड ॲट द एंड ॲप्लिकेशन्स ऑफ द ईसीएम प्रोसेस. आता दोन्ही प्रोसेस कशा स्टोअर लक्षात घ्या. इन दॅट क्लासिफिकेशन ऑफ नॉन कन्व्हर्शन मशीन प्रोसेसेस, त्या नॉन कन्व्हर्शन मशीन प्रोसेसच्या क्लासिफिकेशन मध्ये आपण बघितलं, in some processes we are using the mechanical energy, in some processes we are using the chemical energy, and in this process we are using chemical as well as electrical energy, electrical plus chemical energy, that is the either EDM process, that wire cut EDM especially, and another is the ECM process. So everybody must write these two assignments which are depend upon our first unit. लक्षात आलं स्टुडंट सगळ्यांना. मग पहिले 2 असाइनमेंट सगळ्यांनी पूर्ण करायचे, घ्यायचे बरोबर. तुम्हाला काही दिवसांमध्ये 5 पेपर मिळतील तुम्हाला. त्याआधी रफ तुम्ही एका पेपरवर लिहून काढा सगळ्यांनी व्यवस्थित, अँड चेक इट विथ युअर स्टाफ. बरोबर. लक्षात आलं सगळ्यांना स्टुडंट. 2 असाइनमेंट सांगितले मी. हॅलो स्टुडंट्स, पहिले 2 असाइनमेंट काय लक्षात आलं का सगळ्यांना? फर्स्ट Yes, sir. असाइनमेंट इज ऑन वायर कट ईडीएम, अँड सेकंड असाइनमेंट इज ऑन युअर ईसीएम प्रोसेस. वायर कट ईडीएम चा एक असाइनमेंट पहिला, अँड सेकंड इज ECM, electrochemical machining process. Just wait students. So student, in this way you have to write these 2 assignments. Assignment on wire cut EDM, and second is on ECM, electrochemical machining. बरोबर आहे. सगळ्यांना समजलं असेल बरोबर. 2 असाइनमेंट बघितलं आपण. आता तुम्ही जे सीएनसी मशीन बघितलं त्यात अजून थोडीशी माहिती सांगतो मी. जस्ट वेट फॉर सम टाइम. Hello, am I audible students? Yes, sir. Just a minute. So students, सरांनी तुम्हाला सांगितलं सीएनसी मशीन चालू करायचं. आता सीएनसी मशीनची बाबा माहिती थोडं अजून घेऊया. बरोबर. सीएनसी मशीन दिसते सगळ्यांना. सो दिस पार्ट इज कॉल्ड एज अ कंट्रोलर पार्ट. ज्याप्रकारे आपण सीपीयू असतो ना कॉम्प्युटरला, मग कॉम्प्युटरचा सीपीयू जसं असतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याप्रमाणेच युअर सीएनसी मशीन इज हॅव्हिंग दिस कंट्रोलर. बरोबर. आपल्या इथे कंट्रोलर कुठला आहे स्टुडंट्स? नॉर्मली इंडस्ट्रीमध्ये सीएनसी मशीन जे आहे दे आर हॅव्हिंग डिफरंट कंट्रोलर्स लाईक मित्सुबिशी कंट्रोलर, हास कंट्रोलर, फानुक कंट्रोलर. पण आपल्या इथे कुठल्या कंट्रोलरचं मशीन स्टुडंट दिसतंय सगळ्यांना? आवर कॉलेज इज हॅव्हिंग, येस स्टुडंट, कुठलं कंट्रोल आपल्या कॉलेजचं मशीनचं? Siemens controller. Yes, that is a Siemens controller, and in that Siemens controller, our college machine is having Siemens Sinmeric 808D. बरोबर. त्या सिमेंसचा कुठला पॅनल आहे तो? सिमेंसचा नीट लक्षात घ्या बघा, Sinmeric 808D कंट्रोल पॅनल आहे. बरोबर. तर तुम्ही जर गुगलला सर्च केलं, इफ यू कॅन सर्च इट ऑन गुगल, यू विल सी द प्रोग्रामिंग ऑफ दिस Sinmeric 808D. टर्निंग मशीन आहे बेसिकली आपल्याला. बरोबर. आपलं जे सीएनसी मशीन आहे ते कसं आहे, इट इज बेसिकली अ टर्निंग मशीन. जरी ते सिमेंट असेल तर सिमेंटचं कुठलं मॉडेल आहे ते? सिमेंटचं Sinmeric 808D कंट्रोलर पॅनल आहे. बरोबर. त्यानंतर इथे बघा तुम्हाला पुढे दिसते, यू कॅन सी दिस इज अ कंट्रोल पॅनल बोर्ड, अँड ऑन दिस देर इज अ हाऊ मेनी ॲक्सिस. तिथे किती ॲक्सिस दिसतात स्टुडंट तुम्हाला? हॅलो, टर्निंग मशीनवर किती ॲक्सिस दिसतात स्टुडंट? येस students, there are only
किती ऍक्सिस इथे एक्स आणि yes x and z only two axis. So try to understand in your CNC lathe machine job. Suppose this is three jack मध्ये होल्ड केला जॉब घेतो and that job is located in this 1, 2 and 3 jobs. बरोबर that job is having only two axis. कुठलाही CNC चा जॉब असतो त्याला किती ऍक्सिस असते स्टुडंट that CNC turning job बरोबर बेसिकली आपलं टर्निंग मशीन आहे ना इथे लिहिलंय बघा सिन्मेरिक 808D काय ते टर्निंग मशीन आहे बेसिकली बरोबर इथे दिसतं टर्निंग हॅलो स्टुडंट्स दिसतं का सिन्मेरिक 808D कुठलं मशीन आहे आपलं टर्निंग मशीन आहे बेसिकली मग टर्निंग मशीनला फॉर एनी टर्निंग मशीन that job is having only two axis. This axis is called as a axis of rotation. ज्या ऍक्सिसचा जॉब रोटेट होतो ना तुमचा दॅट ऍक्सिस ऑफ सेंटर ऑफ रोटेशन बरोबर जॉबच्या सेंटर पासून जाणारा ऍक्सिस असतो दॅट इज कॉल्ड एज अ झेड ऍक्सिस कळलं स्टुडंट लक्ष झालं का दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ जॉब दॅट पॅरलल टू युअर बेस ऑफ द मशीन दॅट इज अ झेड ऍक्सिस लक्षात आलं स्टुडंट सगळ्यांना झेड ऍक्सिस अँड परपेंडिक्युलर टू दिस झेड या झेड ऍक्सिसला परपेंडिक्युलर ऍक्सिस कोणता आहे परपेंडिक्युलर टू दिस झेड ऍक्सिस अनदर ऍक्सिस इज एक्स ऍक्सिस हा जो टूल ऍक्सिस आहे दॅट इज एक्स ऍक्सिस perpendicular to this z. A z la perpendicular. There is an axis called as the x axis. So there are only two axes, x axis and z axis. मग सगळ्यांना लक्षात आलं असेल z axis काय असतो स्टुडंट ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ जॉब जे ऍक्सिस तुमचा जॉब रोटेट होतो ना दॅट ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ जॉब इज कॉल्ड एज अ z axis whereas axis perpendicular to z axis is x axis. बरोबर आता सगळ्यांनी लक्ष द्या स्टुडंट सांगितलं तुम्हाला फूट स्विच आहे त्या फूट स्विचचं काम काय आहे टू होल्ड अँड अनहोल्ड द जॉब बरोबर आता आपण बघूया मी तर फूट स्विचला खाली बघा इथे लिव्हर आहे बघा या साईडला खाली काय आहे देर इज वन लिव्हर दिसतं का इथे लिव्हर आहे फूट स्विचला दॅट फूट स्विच डायरी वन लिव्हर म्हणजे लिव्हर जेव्हा मी एकदा प्रेस करतोय तुम्ही बघा इथं पायाने काय करतो मी आता आय एम प्रेसिंग दॅट लिव्हर मग लिव्हर प्रेस केल्याने काय होतं दॅट जॉब इज अनलोडेड सो बिफोर स्टार्टिंग द मशीन आता मशीन जरी चालू झालंय बट ट्राय टू अंडरस्टँड वाय स्टॉपिंग द मशीन ॲज अ सेफ्टी पॅरामीटर मशीन स्टॉप करताना नेहमी तुम्हाला काय करायचं आहे देर इज वन स्विच काय नाव होतं स्विचचं इथं बघा देर इज वन रेड स्विच त्याला काय म्हटलं बघा तिथं येस कॅन कोण सांगितलं त्या स्विचचं बघा दॅट स्विच इज ॲज अ येस कुठला स्विच स्टुडंट तिथे लिहिलं बघा येलो पेड काय आहे तो स्विच येस निखिल बरोबर आहे कोणता स्विच येतो हां इमर्जन्सी स्विच आहे मग हा महत्त्वाचा स्टुडंट येस इमर्जन्सी स्विच येतो मग नेहमी लक्षात घ्या स्टुडंट जेव्हा मशीन बंद करतो मी वेन आय एम स्टॉपिंग द मशीन डायरेक्टली मशीन बंद नाही करायचं ऑलवेज यू हॅव टू प्रेस दिस इमर्जन्सी स्विच नुसतं मशीन बंद करतानाच नाही तर इफ देर इज एनी सम सॉर्ट ऑफ डेंजर काही ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस आहे काही चुकीचे होतं आहे काही ऑपरेशन इफ देर इज नॉट प्रॉपर ऑपरेशन देर इज रॉंग ऑपरेशन देन यू कॅन डायरेक्टली प्रेस दिस इमर्जन्सी स्विच मग मशीन बंद करताना नेहमी इमर्जन्सी स्विच प्रेस करायचं मग अपोजिटली मशीन चालू करताना तुम्हाला काय करायचं आहे हे ॲरोड दिले बघा हे ॲरोड काय सांगता तुम्हाला तो इमर्जन्सी स्विच काय करायचं आहे त्या साईडला मूव्ह करायचं रोटेट करायचं फक्त रोटेट केल्यामुळे काय होतं तो वरती येतो बघा दॅट इमर्जन्सी स्विच इज कमिंग अपसाइड सो दॅट इमर्जन्सी स्विच इज ऑन बट नाऊ ॲज अ सेफ्टी पॅरामीटर यू हॅव टू रिसेट मशीन हे काय रिसेट स्विच आहे एकदा रिसेट स्विच प्रेस करायचं आहे and after that you have to press the F1 key बरं F1 की काय सांगतो तुम्हाला रिफ्रेश म्हणजे रेफरेन्स F1 की काय होतं रेफरन्स मशीन प्रेस F1 ऑन FC बरोबर F1 प्रेस केल्यानंतर काय होतं तो यू हॅव टू अगेन रिफ्रेश द की रिसेट अँड यू हॅव टू इन्क्रीज द so in this way one minute student just take a break
हॅलो स्टुडंट, आवाज येतो का रे स्टुडंट्स? येतोय सर. हॅलो. हां ओके. तर नाऊ दॅट रिमेनिंग पार्ट विल सी इन द नेक्स्ट प्रॅक्टिकल, बरोबर? तर आज आपल्याला फक्त प्रॅक्टिकल संपला नाही, बट सीएनसी मशीनचा जो काय पार्ट आहे, जस्ट आय एम ट्राय टू कनेक्ट माय मोबाईल ऑल्सो, जस्ट वेट स्टुडंट्स. हॅलो स्टुडंट, मशीन दिसतं का सगळ्यांना? Yes, sir. So दिसतंय सर, this is दिसतंय. GT75 mono model, and these are the different control panel boards. ओके. मग ह्या कंट्रोल पॅनल बोर्डवर आज लक्षात आलं आपल्याला, वी आर हॅव्हिंग दिस विच कंट्रोलर, कुठला कंट्रोलर स्टुडंट्स? दॅट कंट्रोलर इज ऑफ सिमेंट. येस सिमेंसचा कंट्रोलर आहे. सिमेंटचं आहे सर, सिमेंट. आणि सिमेंस वाले कुठले आहे? दॅट इज हॅव्हिंग सिमेंस सिनमेरिक 808D turning machine. And today we studied that turning job, any turning lathe machine job is having two axes only. One axis at the axis of rotation, that is Z axis, and perpendicular to that Z, ज्या job axis ला rotate होतो job, that is Z axis, and perpendicular to this Z axis there is a X axis. लक्षात आलं स्टुडंट? So as per that on your screen you can see that in your turning job there are only two axes, X and Z. So Z axis is the axis of rotation of the job, and X axis is the vertical axis perpendicular to Z. बरोबर? आता नीट लक्षात घ्या स्टुडंट, झेड ऍक्सिस बघा, हा जॉबचा ऍक्सिस माझा झेड आहे. जेव्हा मी झेड ला प्लस मायनस करतो, that will decide the length of the job. When I am to give the command to length, मला जॉबची लेंथ कमी करायची, बरोबर, फेसिंग करायचंय. So I have to give the command to my Z axis, that is parallel axis, बरोबर. And when I have to reduce the diameter, I have to give the command to this X axis. जो vertical axis है X, जो जॉबचं diameter मला reduce करायचंय, then I have to give the command to my X axis. Just
हॅलो स्टुडंट्स, मशीन दिसते सगळ्यांना ना, सीएनसी मशीन. हा जॉब आहे आपला. मग जॉबची मला जेव्हा लेंथ कमी करायची, I have to do the फेसिंग ऑपरेशन. बरोबर, जॉबची लेंथ मला कमी करायची आहे. दॅट मीन्स आय हॅव टू डू द कमांड टू माय झेड ऍक्सिस, whereas when I have to reduce the diameter. बरोबर, मी टर्निंग करणार आहे, फेसिंग झालं, फेसिंग जॉबची लेंथ कमी होणार आहे. सो झेड ऍक्सिस. आणि when I have to reduce the diameter of the job, टर्निंग करायचं ना जॉब. So in the turning operation, I have to give the my important study this X axis. So student, this is our basically आपली जी मशीन आहे राजकोटचं PM. So that Rajkot PMK is प्रिसिजन मशीन का. बघा कंपनीचं नाव काय, आपल्या कॉलेजचे जे मशीन आहे राजकोटचं मशीन आहे, दॅट इज प्रिसिजन मशीन क्राफ्ट. PMK म्हणजे काय आहे, प्रिसिजन मशीन क्राफ्ट. आणि या ठिकाणी हा देर इज अ कंट्रोल पॅनल बोर्ड. बरोबर, कंट्रोल पॅनल बोर्ड आहे. वरती तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पॅनल बोर्डवर काही फंक्शन्स तुम्ही इनपुट करताय, काही प्रोग्रामिंग तुम्ही इथून टायपिंग करू शकता, त्याप्रमाणे देर इज वन प्रोसिजर. या ठिकाणी बघा, देर इज वन प्रोसिजर. यू कॅन फिक्स अप एन पेन ड्राईव्ह. या ठिकाणी पेन USB ड्राईव्ह द्यायला सुद्धा प्रोसिजर दिसत. बरोबर, देर इज वन प्रोव्हिजन टू फिक्स अप द युअर पेन ड्राईव्ह. बरोबर, USB ड्राईव्ह दिलेले आहे मशीन बरोबर. यू कॅन रन युअर प्रोग्राम इन युअर पेन ड्राईव्ह, चेक युअर प्रोग्राम पेन ड्राईव्ह, आणि तो पेन ड्राईव्ह मध्ये तुम्ही प्रोग्राम लावून यू कॅन ऍड इट ऑन युअर मशीन कंट्रोलर ऑल्सो. सो दॅट इज ऑल्सो प्रोव्हिजन. अँड दीज आर द स्विचेस. दिस इज बेसिकली आपलं CNC जॉब करताना बघा, देर इज वन स्विच कॉल्ड एज स्पिंडल ओव्हरड्राईव्ह. म्हणजे जॉबच्या रोटेशनला फिरतोय बघा. आज जो इथे जॉब होल्ड केला मी, अँड जॉब इज रोटेटिंग ॲट हाय स्पीड. सो दॅट इज अ स्पिंडल स्पीड. स्पिंडल स्पीड इज इन पर्सेंटेज. इथं बघा त्यांनी दिलेलं आहे, दॅट स्पिंडल स्पीड इज गिवन इन स्पीड सिम्बॉल होतो स्पिंडल स्पीडचा, अँड इट इज इन पर्सेंटेज. सो पर्सेंटेज फ्रॉम 50% to 120%. बरोबर, 120. सो यू कॅन मूव दॅट 50, 60, 70, 80. सो ॲज अ पर्सेंटेज, म्हणजे तुम्ही जे काय पर्सेंटेज देणार इथं, दॅट विल बी रन इंटू 50%. म्हणजे तुम्ही 3000 स्पीड दिला, कटिंग स्पीड इज गिवन 3000. 3000च्या 50% म्हणजे 1500 ती मूव्ह होणार आहे. बट वेन इट इज इन 100%, तुम्ही जो ऍक्च्युअल स्पीड देणार आहे प्रोग्रामिंग मध्ये, विल टू लर्न ॲट इट ऍक्च्युअल स्पीड, दॅट इज इन पर्सेंटेज. बरोबर, मग कटिंग स्पीड कळालं सगळ्यांना, स्पिंडल स्पीड. देन अनदर इज द फीड ओव्हर ड्राईव्ह. सेकंड मशीनचे दॅट इज ऑल्सो इन द पर्सेंटेज अगेन. मग दॅट इज अ फीड ओव्हर ड्राईव्ह. मग फीड कशात देणार आहे, युअर फीड इज गिवन टू युअर टूल. या ठिकाणी काय आहे, देर इज नो टूल ऍक्च्युअली, बट लाईक दिस देर इज अ टूल होल्डर. टूल होल्डर मध्ये काय अशा प्रकारचा टूल असतो, सिंगल पॉईंट टूल. बरोबर, हा सिंगल पॉईंट टूल इथं होल्ड केल्यानंतर you have to hold this single point tool and you have to give this tool movement. So toolची movement होणार आहे, the tool movement will be measured in feed. It will be measured in terms of feed. So that is a feed overdrive. Now feed सुद्धा you can increase as per your requirement. That is also in percentage. So tool feed. Feed is given to your tool while machining, whereas cutting speed is given to your job workpiece for spindle rotation. बरोबर, कळालं सगळ्यांना स्टुडंट. And this is the जोग मोड. हा जो स्विच आहे मॅन्युअल मोडिंग, मॅन्युअल तुम्हाला काही टूल मुवमेंट करायचे, सॉरी जॉब मुवमेंट करायचं तुम्हाला मॅन्युअली. हा जॉब आहे, तुम्हाला वर्कपीस जवळ घ्यायचा, जवळ घ्यायचा आहे. सो यू कॅन मूव इट इन मॅन्युअली ऑल्सो बाय दिस जोग मोड. याला जोग मोड म्हणतात. सो दिस इज अ 0. बरोबर, या ठिकाणी समजा 0 आहे. अँड दिस 1 युनिट, देर इज 1 लाईन डिस्टन्स बिटवीन दिस 2 लाईन्स इज इन मायक्रॉन्स. मायक्रॉन्स मध्ये मुवमेंट होतं, जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही इथं. तेव्हा मी ऍक्च्युअली मॅन्युअल जोग मोड मध्ये मुवमेंट करतो, दॅट मशीन cannot be seen our by normal eyes because it is in micron. But when this micron is
multiplier, this is 1 micron, this is 10 micron, this is 100 micron. You have to measure this moment by moment, bro. So that is 1 micron, then that is 10 micron. पण मी आपण ऍक्च्युली इमर्जन्सी स्टॉप काढले ना अजून आपण इमर्जन्सी स्टॉप काढलं मग सांगितलं बघा इमर्जन्सी स्टॉप कसं प्रेस करताना असं प्रेस करतो मी आणि काढताना कसं काढायचं आहे यू जस्ट रोटेट दिस लिव्हर तो लिव्हर वरती येतो ते त्यानंतर रिसेट करायचं आहे त्यानंतर वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ऑइल कंटेनर और सर और ड्राइव इज फॉर मूवमेंट वर जरी आपण तुम्ही इमर्जन्सी स्विच काढला आहे बट ॲज द ड्राइव्स आर नॉट रेडी बरोबर इथे काय सांगितलं सिग्नल त्यांनी तुम्ही जेव्हा F1 करताय तो मशीन टेलिंग इज दॅट ड्राइव्ह इज नॉट रेडी तर बघा दिसतं का ड्राइव्ह इज नॉट रेडी मग आता आपल्याला ड्राइव्ह रेडी करण्यासाठी स्टुडंट लक्षात घ्या देयर इज वन की कॉल्ड एज F5 की मग F5 की के लाईट केल्यानंतर इथे बघा लाईट लागला बघा सो ड्राइव्ह आर रेडी बरोबर आता ड्राइव्ह रेडी होत आहे अगेन यू हॅव टू रिसेट इट आणि त्यानंतर तुम्हाला F1 की प्रेस करायची इथं बघा टूल आता पुढे टूल इज ऑलवेज ॲट होम पोझिशन जेव्हा तुम्ही F1 की करणार आहे F5 केल्यानंतर काय करायचं पुढं F1 की करायचं आहे मग आता ऍज अ न्यू लर्नर तुम्ही काय करायचं स्पीड आणि फीड नेहमी 0 ऍक्सिस फीड ओव्हर ड्राइव्ह इज 0 इथे बघा सिग्नल आला का वेट इथे येलो डॉट सिग्नल आहे काय सांगतो ऍक्सिस स्पीड ओव्हर ड्राइव्ह इज 0 जेव्हा तुम्ही F1 केल्यावर काय होतं टूल होम पोझिशन झाला पाहिजे माझा पण जात नाही तो मला F1 की हा जो ऍक्सिस स्पीड आहे माझा तो काय 0 वर तो वाढवला का तिथं तो सिम्बॉल जाईल बघा बरोबर इथं मी वाढवतो तो सिम्बॉल अँड इट विल बी गेला बघा तो सो टूल मुवमेंट व्हायला लागली बघा इथे टूल मुवमेंट व्हायला लागली आहे देयर इज अ टूल मुवमेंट ॲट हिअर मी स्पीड वाढवला तर टूल मुवमेंट होती बघा इथं बरोबर या ठिकाणी सुद्धा मुवमेंट होती बघा Z0 झाला तर आता X0 बघा X0 Z0 झाला का सो दॅट इज युअर टूल होम पोझिशन टूल नेहमी होम पोझिशनवर जायचा असतो बाय प्रेसिंग युअर F1 की प्रेस केल्यामुळे टूल नेहमी होम पोझिशन जातो जस्ट वेट स्टुडंट्स स्टुडंट आपण लास्ट पार्ट मध्ये आता मशीन कसं चालू करायचं ते बघू थोडक्यामध्ये आता बरोबर इथे बघा जॉब होल्ड केलेला आहे मी बरोबर जॉब इज होल्ड ॲट प्रॉपर पोझिशन मग ॲज अ सेफ्टी डोअर लावून घेतो मी आवाज येतो स्टुडंट्स बरोबर ॲज अ सेफ्टी डोअर लावून घेतो आणि या ठिकाणी मोड आहे बघा आपण जेव्हा CNC प्रोग्रामिंग चॅप्टर शिकू स्टुडंट इथं काय MDI मोड आहे बघा पहिला मोड आहे MDI तिकडेच गेले डिपार्टमेंटला
मॅन्युअल डाटा इनपुट. एमडीआय म्हणजे काय असतं, मॅन्युअली डाटा इनपुट. मग आपण आता हा ऑटोमॅटिक मोड मध्ये आहे. मी एमडीआय मोड मध्ये गेल्यावर स्क्रीन चेंज झाली बघा. एमडीआय मोड मध्ये गेल्यानंतर काय होतं, देर इज वन कोड इज गिवन इन दॅट एमडीआय मोड M03. दॅट इज M03 इज काय आहे, एंड ऑफ प्रोग्राम और स्पिंडल क्लॉकवाइज. बरोबर, M03 कोड काय आहे, मिसलेनियस कोड आहे तो, स्पिंडल क्लॉकवाइज. आणि S इज द कटिंग स्पीड. कटिंग स्पीड किती दिला स्टुडंट, 1500. बरोबर, अँड एंड ऑफ ब्लॉक. मग त्या स्टेजला मला मशीन चालू करायचं समजा, तर कसं चालू होणार आहे, दिस इज द रिसेट बटन. सो सायकल स्टार्टनी मशीन चालू होणार ती. बरोबर, सो आफ्टर सायकल स्टार्ट यू कॅन सी सेटिंग 1500 वर आहे ना. काय होतं ते स्पीड किती आहे, 50% आहे ना. हाफ किती होतं, अराउंड 750. मग त्याच्या अलाउन्स इट इज अराउंड 725 ला ते मुवमेंट होतं बघा. दॅट स्पिंडल स्पीड इज इन 50% अँड टूल स्पीड इज इन 0%. वाढत दिसतं बघा, टूल स्पीड वाढत आहे. 2% केलं बघा मी, तर टूल स्पीड 2% केला. इथे झाला का 2% टूल स्पीड. मी परत 0 केला तो, आणि आता मी स्पिंडल स्पीड वाढवतो बघा. स्पिंडल स्पीड माझा 50% होत आहे. मी जेव्हा तो 50% 60% करेल, 60% केलं तर स्पीड वाढला बघा. जॉबचं रोटेशन स्पीड वाढला आहे अँड इट इज इन द 60%. 1500 ते 60% अराउंड किती होतं, 850-900 होतं बघा ते. सो दॅट स्पीड इज रोटेटिंग अँड यू कॅन सी. सो दॅट इज अ एमडीआय मोड. आणि आता मला मशीन स्विच करायचं आहे, ऑफ करायचं आहे. मशीन ऑफ करताना काय होतं, थांबवताना दिस सायकल स्टॉप डझंट स्टॉप द मशीन. मला रिसेटनीच दाबायचं ते. रिसेट दाबल्यानंतर बघा मशीन कॅन स्टॉप द फ्रॉम इट्स प्रिव्हियस कमांड. मग लक्षात घ्या स्टुडंट, सायकल स्टॉपनी मशीन थांबत नाही. या सायकल स्टॉपनी मशीन थांबत नाही, तर रिसेटनी दाबतं. रिसेट इज कनेक्टेड विथ युअर सायकल स्टार्ट. रिसेट की इज कनेक्टेड विथ युअर सायकल स्टार्ट. रिसेट केल्यामुळे दाबतं ते, थांबलं जातं मशीन अँड सायकल स्टार्टनी परत एकदा चालू होतं मशीन बघा. अगेन दॅट मशीन कॅन बी स्टार्टेड. तुम्हाला बघता येईल तिथं दिसतं सगळ्यांना. दॅट जॉब इज रोलिंग ॲट हाय स्पीड. दॅट हाय स्पीड इज अराउंड 1500. बरोबर, सगळ्यांना दिसतं स्टुडंट. अशा प्रकारे मी परत एकदा सांगतोय, सायकल स्टॉपने मशीन स्टॉप होत नाही. सो ॲज अ सेफ्टी आय कॅन क्लोज द डोअर. सायकल स्टॉपने होत नाही तर इकडे बघा, सायकल स्टॉपने स्टॉप होतं, मशीन नाही होते. रिसेटनी मशीन नेहमी बंद होतं. सो दिस इज कॉल्ड एज अ एमडीआय मोड. एमडीआय मोड इज मॅन्युअल डाटा इनपुट. मॅन्युअली मी इनपुट करू शकतो. M03 नी क्लॉकवाईज रोटेशन होतं. आता M04 करू आपण. M04 नी काय होतं बघा, इफ सपोज आय एम चेंजिंग दॅट M03 कोड. इथं बघा सगळ्यांना दिसतं का M03 कोड. सो आय एम डिलीटिंग इट हिअर. मी तो M03 काय केलं, डिलीट केलं या ठिकाणी. अँड आय एम रायटिंग दॅट M04. त्याच्याऐवजी काय केलं मी, M04 केला कोड. बरोबर, अँड S स्पीड सुद्धा मी वाढवलं. समजा 1500 काय केलं मी, आय एम मेकिंग इट 2000 सपोज. बरोबर, इथं डिलीट की, बॅक स्पेस की, लाईक युअर कीपॅड. बरोबर, कॉम्प्युटरचे ल्যাপटॉपचे कीपॅड प्रमाणे तर कीज आहे. मग त्या 1500 मी 2000 केलं सपोज. ॲट हिअर 200. बरोबर, सो 2000. बरोबर, सो आय हॅव टू लोड दिस फाईल सपोज. बरोबर, मग ती फाईल लोड होती तिथे. आणि आता आपल्याला क्लॉकवाईज रोटेशन करायचं मुवमेंट्स. बरोबर, टू मूव्ह दॅट क्लॉकवाईज रोटेशन ऑफ द जॉब. आपण बघूया, प्रोग्राम फाईल तयार केली मी. बरोबर, आता आधी स्पीड काय होतं, क्लॉकवाईज रोटेशन होतं ना. आता अँटी क्लॉकवाईज बघा. M04 काय असतं, M04 इज मिसलेनियस कोड. इथं बघा मिसलेनियस कोड दिला. M04 इज स्पिंडल रोटेटिंग इन काउंटर क्लॉकवाईज. M03 काय होतं बघा, नीट लक्षात द्या स्टुडंट. दीज आर द मिसलेनियस कोड्स. दीज आर द मिसलेनियस कोड्स. M03 युअर M03 इज स्पिंडल क्लॉकवाईज. इथं बघा दिसतं बघा, स्पिंडल रोटेटेड क्लॉकवाईज. बट M04 काय आहे, स्पिंडल रोटेटेड काउंटर क्लॉकवाईज. दॅट इज अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज रोटेशन आपल्याला बघायला मिळेल बघा इथं. सो वेन आय एम स्टार्टिंग दॅट मशीन, रिसेटनी स्टार्ट नाही तर सायकल स्टार्टनी स्टार्ट होतं मशीन. बरोबर, सायकल स्टार्टनी मशीन चालू बघा. सो यू कॅन सी दॅट सायकल स्टार्टनी मशीनचा स्पीड वाढला आहे बघा. बरोबर, आणि तो सिम्बॉल बघा उलटा होतो बघा. यू कॅन सी दॅट इज अ अँटी क्लॉकवाईज नाव. रेडचा सिम्बॉल आहे खाली, एसच्या खाली रेड सिम्बॉल बघा, एरो आहे. दॅट इज अँटी क्लॉकवाईज. आणि तो स्पीड वाढवल्यामुळे झाला 2000च्या 50% काय 1000 होतं. 1000च्या अलाउन्समुळे कमी होतं बघा. सो दॅट इज युअर counter clockwise and clockwise. In that way you can check your machine.
बरोबर. अशा प्रकारे मशीन चेक करू शकतो आपण. अँड इन दॅट वे यू कॅन मूव्ह द टूल ऑल्सो. आपण अजून एक भाग बघू. आपण टूलला सुद्धा मुवमेंट करतो. तुम्हाला झेड ड्राईव्ह मुवमेंट. बरोबर. सो 1 minute. So just a minute. एक्स की आणि ते झेड की आहे. रिव्होल्युशन एक्स ड्राईव्ह म्हणजे काय आहे? व्हर्टिकल कॉलम. एक्स ड्राईव्ह म्हणजे काय आहे? तुमचा व्हर्टिकल टूल मुवमेंट. अँड झेड मुवमेंट इज द, बरोबर. आता एक्स ड्राईव्हला मी 10 मायक्रॉन मध्ये मूव्ह करायचं मला. बरोबर. या जॉग मोड मध्ये काय होतं? मी मूव्ह करतो बघा. आय एम मुव्हिंग दॅट की. सो यू कॅन सी दॅट 10 मायक्रॉन मध्ये मूव्ह होतोय. इथं बघा 10 मायक्रॉन मध्ये मूव्ह होतं बघा. 90चं 10 710 आहे ना, तेव्हा मी मूव्ह करत 730 होतो बघा. 740 745. बरोबर. इट इज मुव्हिंग इन 10 मायक्रॉन्स. सो बाय मुव्हिंग दिस मोड इन जॉग मोड. बरोबर. जॉग मोड केल्यामुळे तिथं बघा इट इज इन मुव्हिंग. नवा इथं काय होतं? 10 मायक्रॉन होता. 100 मायक्रॉन केलं मी. इथं बघा 100 मायक्रॉन केल्यामुळे काय 9 काय होणार आहे? इट इज इन 100 मायक्रॉन्स. बरोबर. 60चं 700 झालं बघा. 720चं 820. सो दॅट इज इन 100 मायक्रॉन्स. नाव इट इज मुव्हिंग. बरोबर. इट इज मुव्हिंग इन 100 मायक्रॉन्स. सो फॉर दॅट देर आर 3 सेटअप्स. 100 मायक्रॉन, 10 मायक्रॉन अँड 1 मायक्रॉन. आणि जेव्हा मी 1 मायक्रॉन करतो, यू कॅनॉट सी ॲट हिअर देर इज ओनली 1 मायक्रॉन मूव्ह होतो बघा. 721 to 292. Bro, it is in moving in only 1 micron. You cannot see easily that micron movement. But when you can see this 10 micron, you can see this 10 micron movement. And 100 micron movement you can easily see. 100 micron movement लगेच कळतं बघा आपल्याला. So in that way you can move the tools as per your requirement. So student, this is all about your today's practical. बरोबर. CNC practicalचं आपण आज बघितलं थोडक्यात भाग. शिवाय तुम्हाला मी 2 असाइनमेंट पण सांगितले. पहिल्या चॅप्टर डिपेंड EDM, वायर कट EDM अँड ECM, इलेक्ट्रोकेमिकल मशीनचे रिपोर्ट तुम्हाला लिहायचे आहे. आता आपण ऑपरेशन झालं आपलं. बरोबर. नाऊ वी हॅव टू ऑफ द मशीन. तुम्हाला सांगितलं मी मशीन डायरेक्टली बंद करायचं नाही. हा रेड स्विच डायरेक्ट बंद होत नाही मशीन. इट इज व्हेरी रिस्की. आपण जसं कॉम्प्युटर सेफ मोडला आणतो, कॉम्प्युटर ऑल्सो और लॅपटॉप ऑल्सो वी आर टेकिंग इट टू सेफ मोड. बरोबर. त्याप्रमाणेच इथं इमर्सी स्विच आहे. इमर्सी स्विच चालू करताना मी रोडला गेलो होतो. आता प्रेस करताना काय करायचं आहे? बंद करताना ओनली हॅव टू प्रेस इट. बंद केल्यानं काय होतं? इकडचं स्विच बंद झाला. नाउ इट इज इन इमर्सी मोड. बरोबर. इथं आलंय बघा इमर्सी स्टॉप. आलं का सिग्नल? इमर्सी स्टॉप. सो इमर्सी स्टॉप झालं. आता नाउ आय हॅव टू शट ऑफ द मशीन. बरोबर. मला आता मशीन बंद करायचं आहे. विथ द हेल्प ऑफ दिस रेड की आय कॅन स्टॉप द मशीन. इकडे बघा मशीन बंद होणार आहे. सो आता काय झालंय? कंट्रोलर पॅनल बंद झालाय. कंट्रोल पॅनल बंद झालाय तुमचं. बरोबर. कंट्रोल पॅनल दॅट कॉम्प्युटर ऑफ द मशीन इज क्लोज नाउ बट मशीन इज इन ऑफ. बरोबर. इथं मशीन लाईट चालू आहे. मशीन अजून चालू आहे. मग त्यासाठी तुम्हाला इकडं तो स्विच सांगितलं सरांनी बघा. इथं अजून एक स्विच आहे फॉर स्टॉपिंग दिस मशीन पार्ट. बरोबर. बरोबर. मशीन पार्ट बंद केल्यामुळे काय झालं? इथली लाईट बंद झाली बघा. इथं लाईट चालू होती पुढच्या साईडला, ती लाईट बंद झाली. अंधार झाला बघा इथं. बरोबर. मशीन एरियातला लाईट बंद झाला. तो स्विच ऑफ केल्यामुळे मशीन पार्ट इज स्टॉप नाऊ. बट युअर कंट्रोलर इथे काय केलं? वायरने तुमच्या कंट्रोलरला दिलं. बरोबर. सॉरी, युअर UPS ट्रान्सफॉर्मर तुमचं चालू आहे. बरोबर. ट्रान्सफॉर्मर चालू तुमचा. ट्रान्सफॉर्मर मला बंद करायचा आहे. ट्रान्सफॉर्मर कसा बंद करणार मी? बाय प्रेसिंग दिस नॉब. बरोबर. त्या नॉबनी प्रेसिंग केलं आणि ट्रान्सफॉर्मर पर्यंत करंट येतो इलेक्ट्रिसिटी. बरोबर. मग हा नॉब पण मला शेवटी प्रेस करायचा आहे. सो दीज आर द SOP. स्टुडंट लास्ट पॉइंटला बघा. SOP म्हणजे काय असतं? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. कंपनीमध्ये सपोज तुमची 69 स्टुडंट समजा, तुम्ही 69 स्टुडंट मधले 10 जणांना माहिती मशीन कसं बंद करायचं. पण उद्या दुसऱ्या दिवशी 2 माणसं आले नवीन, त्यांना माहिती नाही मशीन कसं बंद करायचं. बाय स्टडिंग दिस SOPs कंपनीमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही नवीन इन्स्ट्रुमेंटला किंवा कुठल्या मायक्रोमीटर कुठल्या पण प्रकारच्या मेजर इन्स्ट्रुमेंटसाठी अशा प्रकारचे SOP लावले असतात. SOP इज स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. बाय स्टडिंग दॅट SOP यू कॅन लर्न. नवीन माणूस जरी आला ते बघून तो स्टेप्स बघून वाचू शकतो. मशीन कसं चालू करायचं अँड हाऊ टू स्टॉप CNC मशीन. बरोबर. SOP मीन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर स्टडी केल्यामुळे मला मशीन कसं चालू करायचं आणि मशीन कसं बंद करायचं कळतं. स्टुडंट लक्षात आलं का सगळ्यांना? सो इन दॅट वे विल स्टॉप दिस टुडेज प्रॅक्टिकल. आपला CNC मशीनचा मागचा भाग आहे.
बरोबर. बाकीचं बघा आपण पुढच्या वेळेस बघू. हे आपण जॉब तयार केले सरांनी, आम्ही जॉब तयार केले, पेपर वेट काही सीएनसी मशीन केले. सो दीज आर द डिफरंट जॉब्स ऑफ युअर सीएनसी लेथ मशीन. सगळ्यांना दिसतं का? वजीर सारखा शिफ्ट तयार केला आपण ऑन युअर सीएनसी लेथ मशीन जॉब. बरोबर. सो इन दॅट वे वी कॅन कम्प्लीट टुडेज प्रॅक्टिकल. तुम्ही काय विचारायचं कोणाला अजून? इफ देयर इज एनी क्वेश्चन बिफोर कम्प्लीटिंग द लेक्चर. प्रॅक्टिस समजा काय विचारायचं कोणाला स्टुडंट? मी आज 2 असाइनमेंट सांगितलं मला. बरोबर. डिपेंडिंग अपॉन युअर डिपेंडिंग अपॉन युअर एएमपी असाइनमेंट. बरोबर. एएमपी ची फाईल प्रॅक्टिकल त्यातले 2 असाइनमेंट सांगितले मला स्टुडंट. दॅट फर्स्ट इज द 1 मिनिट. फर्स्ट इज द वायर कट इंडिया. Okay, students. कोणाला काही विचारायचं आहे का स्टुडंट्स? कोणाला काही विचारायचं आहे का स्टुडंट्स? If there is no question, we can end up the lecture, students. Practical. Thank you.